नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची परीक्षा 10 ऑगस्ट 2025 या दिवशी झालेली आहे. तर या परीक्षेचा कट ऑफ किती लागेल या संदर्भात माहिती पाहणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा. तसंच VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि VAJ अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा सर्वांनी जॉईन करा. तर आता सर्वात आधी एक लक्षात ठेवा की आपली जी जागा होत्या त्या 124 ही सिलेक्टेड लिस्ट असणार आहे आणि 31 ही वेटिंग लिस्ट, असं एकूण 155 जागांसाठी ही भरती होती. आता याच्यामध्ये आत्तापर्यंतचा जर विचार केला म्हणजे आत्तापर्यंत बॉम्बे हायकोर्ट असेल, त्यांचे जे खंडपीठ आहेत छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी, तर त्यांनी काय करायचे की फॉर्म भरून घेतल्यानंतर शॉर्ट लिस्ट लावली जायची आणि साधारणपणे 5,000 विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी बोलवलं जायचं आणि मग त्याच्यातून ज्या विद्यार्थ्यांना किमान 45 व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी पात्र केलं जायचं. ही आत्तापर्यंतची त्यांची पद्धत होती. पण आता यावर्षी काय केलेलं आहे त्यांनी शॉर्टलिस्ट लावलीच नाही. म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यापैकी 800 विद्यार्थी असे होते की त्यांनी चुकीच्या पद्धतीनं फॉर्म भरला होता. ते 800 विद्यार्थी वगळले तर 37,000 विद्यार्थ्यांना त्यांनी टायपिंगसाठी लेखी परीक्षेसाठी पात्र केलं होतं आणि त्यांना फी भरायला सांगितली होती. मग 37,000 विद्यार्थ्यांपैकी 27,090 विद्यार्थ्यांनी फी भरली आणि 10,000 विद्यार्थ्यांनी फी भरली नाही. मग ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही ते बाहेर पडले आणि 27,090 विद्यार्थ्यांना त्यांनी लेखी परीक्षेसाठी पात्र केलं. आता यामुळं होणार काय आहे की असं वाटते की यापैकी ज्या विद्यार्थ्यांना 45% गुण मिळतील त्यापेक्षा जास्त 45% व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना जर त्यांनी टायपिंगसाठी पात्र केलं तर विद्यार्थी संख्या भरपूर होईल. म्हणजे साधारणपणे 27,000 पैकी नाही म्हणलं तरी 20,000 विद्यार्थी तरी असे असतील ज्यांना 45% किंवा त्यापेक्षा जास्त गुण म्हणजे 45 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळतील. कारण आपण जर पेपरचं स्वरूप पाहिलं तर पेपर सोपा होता. हा एक मुद्दा आहे की वेळ पुरला नाही विद्यार्थ्यांना. पेपर सोपा होता पण 60 मिनिटांमध्ये 90 प्रश्न सोडवायचे होते, त्यामुळे वेळ पुरला नाही. तरीसुद्धा किमान 45 गुण तर मिळू शकतात असे भरपूर विद्यार्थी आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्यामुळं विद्यार्थी संख्या कमी करण्यासाठी जर त्यांनी कट ऑफ यावेळेस लावायचं ठरवलं तर माझा अंदाज असा आहे की कमीत कमी 60 प्रश्न ज्यांचे बरोबर येत आहेत, 60 व त्यापेक्षा जास्त प्रश्न ज्यांचे बरोबर येत आहेत ते शेक्युअर झोनमध्ये आहेत, त्यांना टायपिंगसाठी पात्र ठरवतीलच. त्यामुळं कट ऑफ हा 60 लागू शकतो जर त्यांनी कट ऑफ लावायचं ठरवलं तर. त्यामुळं ज्यांना 60 व त्यापेक्षा जास्त गुण आहेत त्यांनी तर टायपिंग सुरूच ठेवा. कारण आता याच्यानंतर टायपिंग परीक्षा असणार आहे. 400 शब्दांचा एक पॅसेज दिला जाईल, तो टाईप करायचा आहे आणि फक्त इंग्लिश भाषेमध्येच टायपिंग आहे आणि ते झाल्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू अशी ती प्रोसेस आहे. तर त्यामुळं ज्यांना 60 व त्यापेक्षा जास्त गुण मिळत असतील किंवा प्रश्न बरोबर येत असतील त्यांनी टायपिंग सुरू ठेवा. आता दुसरा मुद्दा असा आहे की आत्तापर्यंतचा जर विचार केला तर किमान 45 व त्यापेक्षा जास्त गुण ज्यांना मिळालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी टायपिंगसाठी बोलावलेलं आहे. त्यामुळं ज्यांना 45 व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेत त्यांनीसुद्धा म्हणजे 45 ते 60च्या दरम्यान जे 60 व त्यापुढे आहेत त्यांनी तर टायपिंग करायचंच आहे, पण 45 व 60च्या दरम्यान जे आहेत त्यांनीसुद्धा टायपिंग करून घ्या. कदाचित आत्तापर्यंतच्या निकषानुसार 45 गुण व त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांना बोलावलं तर तुमचाही विचार तसं यावेळेससुद्धा केलं तर मग तुमचाही विचार होईल. मग कमी वेळेमध्ये तुम्हाला टायपिंग करणं शक्य होणार नाही. त्यामुळं तुम्ही पण प्रॅक्टिस करून घ्या आणि इन केस त्यांनी कट ऑफ लावला आणि तुम्हाला बोलावलंच नाही तर केलेली जी प्रॅक्टिस असते ती कधी वाया जात नाही. कारण आता आगामी जे छत्रपती संभाजी महाराज नगरचं उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे तिथे 2019 नंतर भरती झालेलीच नाही आहे. तिथंसुद्धा भरती होण्याची लवकरच शक्यता आहे. क्लर्क पदाची, क्लर्क आणि शिपाई दोन्ही पदांची. आणि जिल्हा न्यायालयाची सुद्धा भरती अजून नाही म्हणलं तरी एखाद्या वर्षानंतर जिल्हा न्यायालयाची भरतीसुद्धा निघेल, तर त्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळं ज्यांना 45 व त्यापेक्षा जास्त गुण आहेत त्यांनी टायपिंग सुरू ठेवा. पण ज्यांना 60 व त्यापेक्षा जास्त आहेत ते तर शेक्युअर आहेत, त्यांना टायपिंगसाठी बोलावलं जाईल असा माझा स्वतःचा अंदाज आहे आणि हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती.
तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.